तुर्तास तरी शिवसेना विरोधी पक्षातच बसणार हे कुठेतरी स्पष्ट झाल्याचं चित्र आहे। काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती। दिल्लीतून अरुण जेटली देखील सेना नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र अखेरपर्यंत यातून उभय पक्षी मान्य होईल असा कुठलाच तोडगा निघाला नाही। त्यामुळे शिवसेना आता विरोधी पक्षात बसेल असं रामदास कदम यांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलं। भाजपने विश्वासघात केल्याचा आरोपही कदम यांनी यावेळेस केला। भाजपाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि भाजपासोबत जाऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याबाबतचा निर्णय आपण घेऊ अशा पद्धतीचा देखील प्रयत्न झाला। मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई अशा अनेक वेगळे आमचे नेते सुभाष देसाई असू देत, अनिल देसाई असू देत यांच्या देखील झाल्या, मात्र महिन्याभरामध्ये आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आज उद्धवजींनी निर्णय घेतला आहे की आता भाजपाच्या पाठीमागे न जाता विरोधी पक्षामध्ये बसायचं। आज जो विश्वासदर्शक ठराव आहे त्याच्या विरोधामध्ये मतदान करायचं। त्या त्या पक्षाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळे लढलेले, आम्ही काही एकत्र लढलोय असं नाही ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।